2 सावित्री 2+2 4 Mary 1 2 1 2 हिला 2 अधिक 2 येत नाहीयेत की काय? कमाल आहे. 2 + 2 4 1 2 3 4 You have used visual technique. Nice. Please have a seat. Now, next. 7 - 4. Savitri 7 - 4. Jenny 1 2 3 4 5 6 7 एवढं कशाला करायला पाहिजे? 7 - 4 3 3 Mind your own business. Jenny, go. ही परीक्षा तर आपल्या शाळेतल्या शेवंता सुमती सुद्धा सहज देतील इतकी सोपी आहे. मग यांना काय येत नाहीये? उत्तरं तर पटापट यायला हवी होती, तरी वेळ का लागतोय? नर हरी नर पाळे भक्त पाळे भूपाळे प्रगट रूप विशाळे दाविले लोक पाळे झळझळीत झळाळी ज्वाळ लोळे झळाळी लळलळीत लळाळी लाळ लालीत लाळी. अहो कठीण आहे हो, जिभेचा तुकडा पडेल अशाने. पडू देत यावेळी पुन्हा हेच खरडून देणार आहे मी. अहो या रचनेसमोर कोणाचे आव्हान टिकणार आहे? हे छापले जाणारच. असे कसे छापले जाणार? हा, का छापले जाणार? तुम्हाला पैसे मिळावे म्हणून वस्ताद जुन्या रचना, संतांच्या रचना, ऋषी मुनींच्या रचना स्वतःच्या नावावर खपवायच्या आणि मलिदा लाटायचा. अरे तुझा संबंध काय रे या सगळ्याशी? आणि तू विरोध करतोयस ना, मग कर की. मग आम्ही काय पान सुपारी खायला आलो का? जाब विचारायला आलोय तू मासने. कसला जाब? गोपू भट, विसरला का? भोंडल्याच्या दिवशी इथंच या चांगणात काय केलं ते? निवट्याला खाना खुना करून भोवळ्याचा कांगावा केला तुम्ही. राज असा कुठला बी कांगावा करू द्यायचो नाही म्या. उगाच भलते सलते काहीतरी बोलू नकोस. आणि तुमची ही पुंडगिरी कशासाठी चालली आहे माझ्या दारात? गव्हर्नरला पत्र कोणी पाठवलं? यावरून तुम्ही लोकांनी दहशत माजवलेली आहे, खरं आहे ना? तुझ्या दाराशी कोणी आले होते का? तू तर द्वेष करतोस ना आमचा. उगा नाही ते माझ्या अंगाला चिकटवू नका. मी कुठल्याही जातीच्या विरोधात नाही, मी शोषणाच्या विरोधात आहे. जरा फरक लक्षात घ्या. माझे समविचारी मित्र प्रत्येक जातीत आहेत, आणि त्या मित्रांना जर कोणी त्रास देत असेल तर ते मी अजिबात खपवून घेणार नाही. अरे पण तुझा संबंध काय दक्षिणा फंडाशी? आणि तुम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध शड्डू ठोकता, गुंड तयार करता. क्रांतिकारक म्हणायचं, गुंड नाही. हो, पण इथे त्याच ब्रिटिश सरकारकडे पत्र पाठवायचा उद्योग आमच्यापैकी काही लोकांनी केला, तर त्याबद्दल तुम्ही मला दमदाटी करताय. तुमच्यापैकी आमच्यापैकी असे शब्दाचे खेळ करू नका.
समाजासाठी काहीतरी ठोस काम करणाऱ्यांच्या मार्गात असे आडवे येऊ नका. हे बघ, आम्ही कुणीही तुम्हाला घाबरत नाही. हे ब्राह्मण चुली समोर बसून साबुदाण्याची खिचडी खातील आणि वामकुक्षी आटपल्यानंतर विरोधाची अंमळ चर्चा करतील. असे जर चित्र तुमच्या डोळ्यांसमोर असेल ना, तर ते साफ चूक आहे. आता आम्हीही एकत्र झालो आहोत. मी आहेच, ओपू भटई आहेत, शिवाय समस्त ब्रह्मवृंदासह मोरेश्वर शास्त्री दीक्षित सुद्धा आहेत. मोरेश्वर शास्त्री दीक्षित. ऊर्ध्वमूल मध शाखम श्वथम प्राहुरव्यहम. मोरेश्वर शास्त्री दीक्षितांची इब्रत धुळीस मिळवा. अरे तुझ्या तीर्थरूपाने म्हटलं होतं त्याचं कधी आहे मध? हे कोणी शिकवले? तूच. आणि ऊर्ध्व नसते, ते ऊर्ध्व असते. ऊर्ध्व ऊर्ध्व म्हणजे वर वर. ऊर्ध्व मूलम अधः शाखा. मध कुठून आणलं? तो म आधीच्या शब्दातला आहे. ऊर्ध्व मूलम अधः शाखा. अधः म्हणजे काय? खाली. ऊर्ध्व मूलम अधः शाखा. आणि स्वत्वम कुठून आणलेस तू? एवढा घोड्यासारखा वाढलास, तू अश्वत्थम हे नाव ठाऊक नाहीये? चूक झाली, पुन्हा नाही होणार. मागच्या वेळेसही हेच सांगितले होतेस. अजाणतेपणी करतात ती चूक. एकच चूक वारंवार करशील तर क्षमा करणार नाही. पण गेल्या वेळी श्लोक दुसरा होता. अरे पण मूर्खा, नियम हेच होते. शब्द कोठे तोडायचे, विसर्ग कसा लावायचा, तो कसा उच्चारायचा याचे काही भान ठेवावयास नको. तूच शासन व्हावयास हवे. आज तूच अन्नाचा एकही कण मिळणार नाही. ये ये बाहेर बाहेर ये ये बाहेर ये ये. इथे असा उभा राहा. मानेवर खाच आहे का तुझ्या? आहे. ओढा ओढवा उभा राहा. आहे. थांब जरा. आता असे उभे राहून दिवसभर उन्हात श्लोक घोकत बसावायचे. मानेवरनं दगड खाली पडता कामा नये, समजले? नाहीतर उद्याही उपाशी राहावे लागेल. ऊर्ध्वमूल मध शाखम अश्वत्थम प्राहुरव्यहम. पोस्टमॅन, सावित्री ज्योती फुले ना? हो. त्यांचं पत्र आहे. तुझीच वाट बघत होती ही बया. आता वाटच बघ. आता हे माझ्या हातात पडले. आत्याबाई, एवढ्या दचकल्यात का? काही लपवत आहे का? छे छे, कुठे काय लपवते? मी आपली घडी नीट करत होते. मला मेलीला काय कळतंय लपवायला? मी आश्रित. ती तुमची पाहुणी किरीस्तावांच्या शाळेत जाते म्हणून आले हो तुम्हाला सावध करायला. मला मला का? आजकाल लोकांची लक्षणं काही ठीक दिसत नाही. पाणी नको तिकडे वळतंय. अहो काय असेल ना ते स्पष्ट बोला. हे असलं मोघम बोलणं मला मेलीला काही कळत नाही. हो, सगळीकडे चर्चा आहे. अख्ख्या हिंदुस्थानात नगरमध्ये पहिलं धर्मांतराचं लोणाला आहे. हो, सगळी सनातनी मंडळी पुढारून किरीस्ताव होत आहेत. जोशी झाले, दातार झाले. नाही तुमची ती पाहुणी किरीस्तावांच्या शाळेत जाते. तिला धर्म बदलायला किती वेळ लागणार? अगं बाई, हे काय आणि नसतं लचण? माझ्या भाचीच्या नशिबात काय आहे कोणास ठाऊक. तुम्हालाही धोका आहेच हो. आपले लोक वाळीत टाकतील. आम्ही काय केले? कसे कसे वाळीत टाकतील? हो, त्यासाठी फार काही करावं लागत नाही. मागच्या विहिरीत एक पावाचा तुकडा टाकला तरी तुम्ही बाटले जाल. नाही म्हणजे तुम्ही किरीस्तावच व्हाल.
नाही म्हणजे मी सावध करायचं काम केलं. हा, तुम्ही मोठ्या आहात नाही का? आधी ती मेली शिक्षणाची थेर, मग विलायती भाषेची थेर, आणि आता हे काय नवीनच? धर्म बदलायला लावते की काय ही बया? अशी कशी बदलू देईन मी? जर सगळं सामान जाळून टाकेन, हे जाळून टाकेन आणि तुला घराच्या बाहेर काढेन. या घरातून जा, उदक शांत घालेन. या घराची शांती भंग करू नकोस. नसती पापा आमच्या माथी नकोयत. जा जा म्हणते ना, जा जा. Please have a seat, Mr. Govende. थँक्यू मॅडम. तुमचा फार वेळ नाही घेणार. आमच्या वहिनींच्या प्रगतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो. आज टेस्ट होती ना. पण मला ही अपेक्षा नव्हती. एवढा डिसअपॉइंट केलाय मला सावित्रीने. काय डिसअपॉइंट? हो, तेच तर म्हणाले मी. मला ही अपेक्षा नव्हती. इनफॅक्ट सगळ्या मुलींमध्ये सर्वात पुअर परफॉर्मन्स हा सावित्रीचा होता. तिला कळलं नाही की ती विचारते. मी सुद्धा जेवढा इंग्लिशमध्ये शिकवते तेवढंच मराठीमध्ये पण शिकवते. बट वेल, आय गेस मीच कुठेतरी कमी पडली आहे. नाही मॅडम, तुम्ही स्वतःला दोष लावून घेऊ नका. काहीतरी गफलत झाली असणार. मला एक सांगा, काही टेन्शन्स आहेत का तिला? किंवा घरामध्ये काही ताणतणाव चालू आहेत का? आय मीन, आय डोंट अंडरस्टँड. ती फोकस का नाही करू शकत आहे? आता मॅडम, घर म्हणलं की भांड्याला भांडं लागायचंच. पण असं व्हायला नको. त्या हुशार आहेत. प्लीज तुम्ही स्वतः एकदा त्यांच्याशी बोला. त्यांना समजून घ्यायला आणि स्वतःला बदलायला वेळ नाही लागणार. ओके, मी बोलेन तिच्याशी. उद्या त्यांच्याबरोबर मी सुद्धा येईन. चालेल ना? या, ऑफ कोर्स, यू कॅन कम. थँक्यू. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्यहम छंदांस्यस्य पर्णानि. भट, जुन्या आठवणी जाग्या झाल्या की नाही? आपणही असेच पाठांतर केले होते. तुम्ही पाठ केले होते? विशाऊ भट, तुम्ही म्हणजे ना टोमणा मारायची एकही संधी सोडू नका. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार शास्त्रीजी. मी गोपू भट आपणास साष्टांग दंडवत घालतो. यांचे म्हणजे सारे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी हो. अहो, साष्टांग नमस्कार म्हणताय तर साष्टांग घाला तरी. नाही म्हणजे आमचे कसे, आम्हा जरा पहिल्यापासून कंपवाताचा त्रास, त्यामुळे आम्ही साष्टांग वगैरे काही नाही, उभ्यानेच नमस्कार म्हणतो. तुम्ही नमस्कार म्हणताय हेच खूप झाले. या अहो, एवढा काही मुख दुर्बळ नाहीये मी. केशव भट, मीही पुण्यातच राहतो. तोंडाची वाफ वाया दवडत त्या जोत्याच्या पुढ्यात किती वेळा तोंड घशी पडलात ते ठाऊक आहे मस. हो, अगदी आज सुद्धा जोत्या आणि वस्तात जाब विचारायला आले होते आणि आमची नेहमीप्रमाणेच ततपपप झाली. माझी झाली. आणि म्हणून आम्ही इथे आलो आपली भेट घ्यायला. जोत्या, त्या दक्षिणा निधीच्या प्रकरणात कशाला तोंड घालतोय? कारण तुम्ही त्यास घालू देताय म्हणून घालतोय. बरोबर ना केशव भट? नाही म्हणजे मी चांगला ठणकावला ना जोत्यास. म्हटले तुझा यात संबंध काय? हो म्हणजे विचारा ना गोपू भटाना. आणि त्या वस्तात लघुजी साळवेला सुद्धा चांगलाच हाणला.
तोंड बघण्यासारखी झाली होती बिचाऱ्यांची. हो, पण आपल्याच ज्ञातीतले लोक आपल्यालाच आईत खाऊ म्हणायला लागले तर मग ही इतर मंडळी आईता हातात कोलीत मिळाल्यासारखे वागणारच. अगदी बरोबर. आपल्यातल्याच काही जणांना खुपते हे. शास्त्रीजी, यावर आपल्याला काहीतरी करायला हवे. ग्रामण्य आणायचे तेवढाच एक उपाय आहे. जालिम आहे पण तोच योग्य आहे. टाकायचे बहिष्कार. पण ग्रामण्य आणायचे म्हणजे आधी त्यांनी कबूल करावयास हवे. हो, म्हणजे नाही नाही असं कसं आहे? आता आपण प्रत्येकाच्या दाराशी जायचं की काय? अरे आपण कशाच जायचे? आपण काही याचक आहोत का? तुम्ही त्या सर्वांस एकत्र बोलवा तुळशीबागेच्या राम मंदिरात. रामाच्या मूर्ती समोरच शपथ घ्यावयास लावू आणि जो कोणी शपथ घेणार नाही त्याच्यावर ग्रामण्य आणू. सकाळी कशी होतीस आणि आता बघ कशी आहेस. परीक्षा छान गेलीये म्हणूनच ना? हो ग सरू, उगीच दडपण घेतलं होतं मी. परीक्षा एवढी सोपी होती, एवढी सोपी होती की मला तर ती परीक्षाच वाटली नाही. सगळ्यांना सोपी गेली का ग? म्हणजे तुझ्या त्या मेरी आणि त्या जेनीला पण? नाही ग, त्यांना उत्तर द्यायला का वेळ लागत होता मला कळलंच नाही. सावी, म्हणजे तुला सोपी गेली म्हणायची? माझी मैत्रीण आहेस हुशार. पुरे हा, कौतुक पुरे. सरू, मी तांदूळ निवडायला घेते. काय ग सावे, काय बघत आहेस? अगं यांचं अक्षर आहे हे, यांचं पत्र. सावी, सावी,